आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला कहाटूळ गावातील विद्यार्थ्यांनी घेतला वारीचा अनुभव। विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाच्या गजरात कहाटूळ गाव दुमदुमले। शहादा तालुक्यातील KYR पाटील माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कहाटूळ गावातून काढली भक्तिमय वातावरणात प्रबोधनात्मक दिंडी। शिक्षकांसहित ग्रामस्थांनी देखील टाळ मृदुंगाच्या तालावर धरला ठोका। शहादा तालुक्यातील KYR पाटील माध्यमिक आणि आनंद कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी वारीचा अनुभव यावा यासाठी महाविद्यालयातील प्रबोधनात्मक दिंडी कहाटूळ गावातून आज काढण्यात आली। भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक वेशभूषेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझिम आणि टाळ मृदुंगाच्या संगीतात तल्लीन होऊन नृत्य करत विठ्ठलाच्या वारीचा अनुभव घेतला। पारंपरिक वेशभूषेत निघालेली ही दिंडी गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती। विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाच्या गजरात मंत्रमुग्ध होऊन शिक्षकांसहित ग्रामस्थांनी देखील आनंदाने नृत्य करत दिंडीत सहभाग नोंदवला। नमस्कार, मी शहादा तालुका कोऑपरेटिव्ह एज्युकेशन सोसायटी संचालित KYR पाटील माध्यमिक व आनंद कनिष्ठ महाविद्यालय कहाटूळ या संस्थेचा मुख्याध्यापक प्राचार्य श्री SS चौधरी, आमच्या या संस्थेचे चेअरमन आदरणीय तात्यासाहेब मोतीलाल फकीरा पाटील, व्हाईस चेअरमन आदरणीय हिरालालभाई पाटील, तसेच सर्व संचालक मंडळ तथा संस्थेचे संचालक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय दादासाहेब, त्याचबरोबर इंग्लिश मीडियम स्कूलच्या संचालिका आदरणीय प्रीतीताई पाटील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या संस्थेच्या या सर्व ज्या शाखा आहेत या शाखांचं कार्य चाललेलं असतं। आज आम्ही या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो आणि त्यानिमित्तानंच उद्या आषाढी एकादशी त्याच्या पूर्वसंध्येला जी आपली वारी असते पंढरीची वारी, त्यानिमित्तानं दिंडीचं आयोजन केलं, पालखीचं आयोजन केलं। अर्थात या वारीची सुरुवात ज्ञानोबांचे वडील विठ्ठल पंत कुलकर्णी यांनी सुरू केली। त्यानंतर ज्ञानोबांनी ही वारी सातत्यानं चालू ठेवली। यात अगदी थोड्या लोकांपासून सुरू झालेली ही वारी आज लाखोच्या संख्येनं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून पंढरपूरला येते। अगदी शिस्तबद्ध अशा पद्धतीनं ज्ञानोबांचं, तुकोबांचं किंवा पांडुरंगाचं त्यांचं जे आराध्य दैवत आहे विठ्ठल रुखमाई, त्यांचा नाम घोष करत त्या ठिकाणी ती येतात आणि तोच वसा या ठिकाणी आम्ही या आमच्या विद्यार्थ्यांमध्ये यावा, त्यांना वारीचं महत्त्व कळावं। ज्या आपल्या वारकरी संप्रदायाच्या संतांनी 13व्या शतकामध्ये या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांमध्ये भक्तिपंथ जो आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने रुजवण्याचं काम करत परमेश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवला नाम संकीर्तनाच्या माध्यमातून, आणि समाजामध्ये ज्याला आपण समता म्हणतो ती समता प्रस्थापित करण्याचं काम वारकरी संप्रदायानं केलं। तीच परंपरा, तीच प्रथा, तेच कार्य या विद्यार्थ्यांना ज्ञात व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही वारीचं आयोजन केलं। वारी आम्ही शाळेतून तिचा प्रारंभ केला, गावभर आम्ही वारी त्या ठिकाणी फिरवली, गावातून लोकांचा प्रचंड प्रतिसाद होता आणि हे सर्व कार्य करत असताना आमच्या सर्व सहकारी बंधू भगिनींनी या ठिकाणी खूप मेहनत घेतली, खूप परिश्रम घेतले आणि त्यातून आजचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यात आला। त्याबद्दल पुनश्च एक वार पांडुरंग चरणी मी नतमस्तक होतो, नमस्कार करतो पांडुरंगाला आणि थांबतो। धन्यवाद। IND TV न्यूजसाठी मनोज बिरारी, शहादा।